नागपुरातील धंतोली परिसरातून 11 दिवसांपूर्वी रहस्यमयरित्या बेपत्ता झालेल्या परसवानी कुटुंबाचा अखेर शोध लागलाय। कुटुंबातील सर्व सदस्यांचे मोबाईल बंद असल्यानं पोलिसांसमोर मोठं आव्हान निर्माण झालं होतं। मात्र एका ऑनलाईन जीपे व्यवहाराच्या आधारे पोलिसांनी कुटुंबाचा माग काढत त्यांना पुण्यातील पिंपरी चिंचवड इथं सुरक्षित शोधून काढलं। प्राथमिक तपासात हे कुटुंब आर्थिक अडचणीत असल्याचंही समोर आलं आहे। धंतोलीतील बलराज मार्गावरील दुर्गा सदन इथं राहणारे जितेंद्र परसवानी, त्यांची आई हर्षा, पत्नी इशिता, मुलगी खुशी आणि मुलगा कृष्णा हे 24 जूनपासून अचानक बेपत्ता झाले होते। कुटुंबातील सर्व सदस्यांचे मोबाईल फोन देखील बंद असल्यामुळे पोलिसांना कोणताही ठोस धागा मिळत नव्हता। तपासाच्या दरम्यान पोलिसांच्या निदर्शनास आलंय की हे कुटुंब ऑनलाईन पेमेंट करतानाच काही सेकंदासाठी इंटरनेट सुरू करत होते। त्याच दरम्यान पिंपरी चिंचवड इथं झालेल्या एका जीपे व्यवहारातून पोलिसांना महत्त्वाचा डिजिटल लोकेशनचा पुरावा मिळाला। यानंतर नागपूर पोलिसांचं विशेष पथक तातडीनं पुण्याला रवाना झालं आणि परसवानी कुटुंबाचा सुरक्षित शोध लावण्यात त्यांना यश मिळालं। पोलिसांच्या माहितीनुसार कुटुंबातील सर्व सदस्य सुरक्षित आहेत। प्राथमिक चौकशीत जितेंद्र परसवानी हे दीर्घकाळापासून आर्थिक संकटाचा सामना करत असल्याचं समोर आलंय। कर्जाची परतफेड करण्यासाठी ते त्यांच्या वाट्याची मालमत्ता विकण्याचा प्रयत्न करत होते, मात्र कायदेशीर आणि कौटुंबिक वादांमुळे ते शक्य झालं नाही। याच आर्थिक तणावामुळे कुटुंबानं कोणालाही न सांगता नागपूर सोडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केलाय। आता नागपूर पोलीस परसवानी कुटुंबाला नागपुरात आणण्याची प्रक्रिया करत असून त्यानंतर संपूर्ण प्रकरणाची सविस्तर चौकशी करण्यात येणार आहे। सध्या सर्वात दिलासादायक बाब म्हणजे 11 दिवसांपासून बेपत्ता असलेलं संपूर्ण कुटुंब सुरक्षित आहे। जवळपास 8-10 दिवस त्या पोलीस स्टेशनकडून त्याचा शोध घेण्यात येत होता। त्यामध्ये त्यांची बँकेची माहिती, मोबाईलची माहिती आणि इतरही माहिती नातेवाईक वगैरे जी ओळखी पाळखी यांच्याकडून घेण्यात येत होती। त्यामध्ये समजले की त्यांनी बरेच लोकांकडून कर्ज घेतलेलं होतं आणि ते फेडू शकत नसल्यामुळे ते इथून पुण्याला निघून गेलेले आहेत। त्यांची मोबाईलचं लोकेशन बी पुण्याला पिंपरी चिंचवडला मिळून राहतं आणि इतर बी काही तांत्रिक पुराव्याच्या आधारावर त्यांचा शोध घेण्यात आला, माहिती घेण्यात आली आणि त्यांच्या शोधसाठी एक पथक आम्ही पिंपरी चिंचवड आणि पुणे येथे पाठवण्यात आले होते। त्या पथकाला आज ते पिंपरी चिंचवडमध्ये एका ठिकाणी मिळून आलेले आहेत आणि ते सुखरूप आहेत आणि त्यांना विचारपूस केली असता त्यांनी सांगितले की कर्ज बरेच जण आपण घेतलेलं होतं आणि ते देऊ न शकत नसल्यामुळे ते तिथे निघून गेलेले आहेत अशी माहिती समजली। सदर कुटुंब सुखरूप आहे।